नमस्कार, नया सवेरा न्यूज़ में आप सभी का स्वागत है। देखिए पूरी खबर विस्तार से। ठाणे के वागले स्ट्रीट स्थित हनुमान नगर में गुरु पूर्णिमा के दिवस पर नए शौचालय का लोकार्पण शिवसेना पूर्व नगर सेवक एकनाथ भोईर के कर कमलों द्वारा संपन्न हुआ। मौके पर विभाग प्रमुख दिनेश मलपे, उप विभाग प्रमुख कृष्णा सिंह सोडारी, पूर्व नगर सेविका राधा फतेह बहादुर सिंह, शाखा प्रमुख ज्ञानदेव गुरव, पूर्व नगर सेवक दशरथ यादव, शाखा प्रमुख संजय जाधव, समाज सेवक विष्णु सिंह सोडारी, अल्पसंख्यक विभाग शाखा प्रमुख दिलावर खान, ठेकेदार भीम भंडारी एवं सभी परिसर के नागरिक उपस्थित रहे। आए हुए सभी अतिथियों का उपविभाग प्रमुख कृष्णा सिंह सोडारी एवं समाज सेवक विष्णु सोडारी द्वारा शॉल पुष्पगुच्छ देकर सम्मानित किया गया। साथ ही शौचालय साफ सफाई करने वालों की भी एकनाथ भोईर ने एक क्लास लगाई और कहा कि सफाई को लेकर कोई भी लापरवाही बर्दाश्त नहीं की जाएगी। देखिए क्या कहा पूर्व नगर सेवक एकनाथ भोईर ने। या ठिकाणी आज आपण पाहता माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि या विधानसभा क्षेत्राचे आमदार आदरणीय एकनाथ शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाने आणि यांच्या विशेष यांनी निधी जी दिलेली आहे त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी या शौचालयात नूतनीकरण करण्यात आलेलं आहे। तर गेले कित्येक वर्ष या शौचालयाची परिस्थिती अतिशय वाईट होती आणि ती वाईट परिस्थिती असल्यामुळे त्या ठिकाणी नागरिकांच्या वारंवार तक्रारी येत होत्या आणि त्या तक्रारी आल्यामुळे या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही विनंती केली आणि त्या विनंतीनुसार एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी निधी प्राप्त करून दिला आणि या शौचालयाचा आज आपण लोकार्पण सोहळा केलेला आहे। तर या ठिकाणी या स्लम एरिया असल्यामुळे जनरली लोकांना घरामध्ये शौचालय नसतो, तर खोल्या लहान असतात आणि त्यामुळे सार्वजनिक शौचालय हीच एक व्यवस्था लोकांची सर्वसामान्य नागरिकाची असते आणि त्यासाठी या ठिकाणी या शौचालयाची अत्यंत गरज होती। त्याला लवकरात लवकर करणं गरजेचं होतं। आज एवढा पाऊस पडतोय, गुरुपौर्णिमा आहे, परंतु तरीही आम्ही लोकांनी ठरवलं की नाही, नागरिकांची सोय सुविधा ही थांबली नाही पाहिजे म्हणून माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिले। माननीय मस्के साहेब, नरेश मस्के साहेब खासदार यांनी सांगितलं तर तुम्ही तातडीने आहे तसं त्याला चालू करा म्हणून त्या परिस्थितीमध्ये आम्ही चालू केलेलं आहे। आम्ही सगळ्याच या ठिकाणी आमचे राधा फतेह बहादूरजी आहेत, आमचे माजी नगरसेवक सभापती दशरथ यादवजी आहेत, आमचे दिनेश मलपेजी आहेत, विष्णू सोडारी आहेत, कृष्णा सोडारी आहेत, गुरव शाखा प्रमुख आहेत, आमचे संजय जाधव आहेत शाखा प्रमुख। जे आता या पावसामध्ये पाऊस एवढा असतानासुद्धा ही नागरिकांची गरज तातडीची, नागरिकांची सोय व्हायला पाहिजे, नागरिक थांबले नाही पाहिजे म्हणून शौचालय पूर्ण झाला म्हणून त्यांना ताबडतोब आम्ही ती सुविधा उपलब्ध करून दिली। दादा, प्रभागात अजून काही शौचालय आहे ज्याची दुरावस्था खूप वाईट आहे, त्याच्याबद्दल काय? बऱ्यापैकी शौचालय आम्ही आता दुरुस्त माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदेशाने बऱ्यापैकी शौचालय पूर्णपणे दुरुस्त केलेली आहेत। काही शौचालय आहे ते दुरुस्त करण्याच्याही याचे नाही आहेत, ते शौचालय आम्ही पूर्णपणे तोडून नवीन बांधतोय आणि म्हणून काही शौचालयांची परिस्थिती ती आहे की आता पाऊस जरा कमी होईल त्यावेळेला माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशाने ते पूर्ण शौचालय तोडून नव्याने, जसं आता हे शौचालय आम्ही नव्याने बांधण्यात आला अशा प्रकारचा सुसज्ज अशी शौचालय या ठिकाणी लोकांना आम्ही देणार आहोत। कारण माननीय एकनाथ शिंदे साहेबांची धोरण आहे का सर्वसामान्य नागरिकाला शौचालय हे दैनंदिन वापराची वस्तू आहे, ती पहिले सकाळी उठल्यानंतर म्हणजे प्रांतविधीसाठी या शौचालयाची आवश्यकता लागते आणि त्यामुळे या शौचालय जेवढी शौचालय या प्रभागामध्ये आहेत ती सर्वच शौचालय आम्ही नव्याने काही शौचालय बांधणार आहोत। काही शौचालयाची दुरुस्ती ही झालेली आहे बऱ्यापैकी आणि काही राहिलेली असतील तीसुद्धा दुरुस्त करणार आहोत। दादा, जसं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने सांगितलं आहे की प्रत्येक शौचालयाला दिवसात 2 वेळा सफाई झाली पाहिजे आणि नीट राहिलं पाहिजे, तर अजून काही शौचालय आहेत ज्याचे ते साफसफाई होत नाही, आपल्यामार्फत त्यांच्यावर काय कारवाई? 2 शौचालय 2 वेळा नव्हे तर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं म्हणणं आहे की 5 वेळा दिवसातनं साफसफाई झाली पाहिजे आणि या नवीन जे निविदा काढण्यात आलेला आहे या निविदेमध्ये कंपल्सरी 5 वेळा साफसफाई झाली पाहिजे। ती झाली नाही तर त्या संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यासाठी आम्ही यावेळी पूर्वी पत्रव्यवहार केलेला आहे आणि पुढेही पत्रव्यवहार करणार आहोत आणि तो ठेकेदाराला काळ्या यादीत टाकल्याशिवाय गप्प बसणार नाही। तर नागरिकांची प्रांतविधी
ही सार्वजनिक शौचालय ही फार महत्त्वाची गरज आहे आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी वारंवार या संदर्भात ज्यावेळेला आयुक्त बांगर साहेब होते त्यावेळेला सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा हे शौचालय ही लोकांची नित्यान गरज आहे आणि त्यामुळे ती स्वच्छ राहणं हे फार गरज आहे आणि त्यामुळेच रोगराई होते. म्हणून शौचालय साफसफाई होणे फार महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी महानगरपालिकेने सुद्धा प्रत्येक प्रभाग समितीने ठेकेदारची नेमणूक केलेली आहे. पण काही ठेकेदार काम करत नाही. परंतु जे काम करत नाही त्या ठेकेदारांना नक्कीच जरब बसणार आहे. कारण काहींनी माझ्याही निदर्शनात आलेलं आहे की या लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समितीचा जो ठेकेदार आहे तो फक्त रस्त्यालगतचे शौचालय असतील तेवढेच साफ करतो. अंतर्गत वस्त्यांमध्ये शौचालय आहेत ते साफ होत नाही हे निदर्शनात आमच्याही आलेलं आहे. या संदर्भात आम्ही माननीय आयुक्तांशी चर्चा करून आणि त्या संदर्भात त्या ठेकेदारावर योग्य ती कारवाई करण्यासाठी भाग पाडू. इधर टँकरवाला तू साफ करतोस तू आहे परंतु तू कुठेही साफसफाई करत नाहीस. अगदी रोडला असतील तेवढेच त्याच्या व्यतिरिक्त एकही साफ होत नाही. तुला किती दाखवू शौचालय असे मी आणि जे लोक साफसफाई करतात जे काही ठिकाणी तिथे राहतात त्यांना पगार दिला जात नाही. हे आता गेल्या 4 महिन्यापासून सफाईचा तुमचा कॉन्ट्रॅक्ट आल्यापासून सगळा प्रॉब्लेम आहे.